नमस्कार, मी पंजाब दत्त. आज आहे 10 जून 2025. तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे. तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला, तिथे व्हिडिओ टाकले. आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आमच्या इथे जोरदार पाऊस सुरू झाला आहे. म्हणजे पेरणी जवळपास 16 एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि 5 एकर कापूस कालच धुळीमध्ये लावून टाकला होता आणि त्याचे व्हिडिओसुद्धा टाकलेले. आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक व्हिडिओ टाकलेला आहे. मी सोयाबीन पेरताना तर पाहू शकता आणि पाऊस देखील सुरू झाला. आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला, त्याचं देखील मी स्टेटस ठेवलेलं आहे आणि ते देखील इन्स्टॉल टाकलं आहे. आणखीन शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आणखीन ह्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा. बघा 72 तासात पाऊस येतो की नाही, असा अंदाज ते निसर्ग देतो. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 10 जून 2025 आहे आणि राज्यात म्हणजे आज म्हणजे 12 पासून आपण म्हणलो तर 12 ते 20च्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. तर पडणारच आहे, पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो, हे पाऊस दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण आज योगायोगाने तुम्हाला एक सांगतो, आज मुद्दामून दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून ते आम्ही 4 वाजेपर्यंत सोयाबीन पेरली आणि हे पाऊस देखील पडला. आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले, धूळ पेरणी केल्याने आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश मध्ये 13 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली, पेरणी केली त्याला जीवदान भेटणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल. धन्यवाद. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 10 जून. 11 जूनला आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मात्र 13 जूनपासून तिकडं पाऊस वाढणार, 13-14ला वाढणार आहे. मात्र 16च्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ते शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात 16 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे, हा अंदाज लक्षात. पण 16 ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं ते 20 जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस परत जाणार आहे, पण जोराचा पडणार आहे, हा अंदाज लक्षात यायचा. काय झालं, बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला. तर तुम्हाला सांगतो, मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगितलं होतं की 7, 8, 9, 10च्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर तसंच पाऊस पडायला आहे आणि आज देखील 10 जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला. 11ला थोडा वाढत जाणार आहे, 12ला आणखीन वाढणार आहे, 13ला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर 14 ते 20 आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओल असेल तर त्यांनी काय करा, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिस केली, पेरताना अशा चिळकांडी मरू लागली जमीन. म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या, पेरणी करायची का नाही करायची. पण जमिनीमध्ये ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.